आज क्रॉफर्ड मार्केटमध्ये आमची अशी फजिती झाली ना की सगळेजण अशी तोंडं बघत होती आणि मलाच ना माझी लाज वाटायला लागलेली, पण करायचं काय, शेवटी पर्याय नव्हता. ते काय झालं ना मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर मी आणि नम्रता दोघेही दुपारी निघालेलो आहोत आता मार्केट शॉपिंग करण्यासाठी, कारण प्री स्कूलसाठी लागणाऱ्या खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या घ्यायच्या आहेत. आणि सोमवारपासून तर समर कॅम्प पण चालू होतोय ना, मग त्यासाठी लागणारं सगळं मटेरियलसुद्धा आणायचं आहे. त्यासाठी आज फायनली ना निघालो, कारण नम्रताला आज सुट्टी पण आहे. तर चला, आता ट्रेनचा प्रवास आहे तो पण आम्हाला 2 तास बसून राहावं लागेल आणि ट्रेन पण थोडा उशीरच होती, म्हणून त्यामुळे जरा उशीरच झाला. पण फायनली ना आम्ही इथे येऊन पोचायलाच आम्हाला झालेले आहे 5:30-6 वाजत आले. थोडंफार ऊन होतं, बरं वाटलं. मग सुरुवातीला ना आम्ही विचार केला की आता इथपर्यंत आलेलो आहोत तर आपल्याला ना मुंबादेवीला जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया. तर लहानपणी जसं मी नम्रताचा हात धरून चालायची, आज अक्षरशः ना ती माझा हात धरून चालत होती आणि एवढी गर्दी होती ना की चुकामुक सहजच होऊ शकते. त्यामुळे ना आम्ही दोघे मिळून एकाच वाटेने चाललेलो होतो. काही चालताना वस्तू इथे तिथे पाहिल्यासुद्धा आणि आम्हाला ना आता स्टेशनरीच्या जास्त वस्तू घ्यायच्या आहेत, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे पेपर मटेरियल्स असतात ना ते लागणार. पण आता एवढं सगळं घेऊन मंदिरात येण्यापेक्षा आधी मंदिरात जाऊन मग दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर सुरुवात करूया असं मी विचार केला. कारण जे काही काम आहे ना तर आपण देवीच्या आशीर्वादानेच करूया असं माझीसुद्धा इच्छा होती. आणि मुंबादेवीचं ना एवढं छान दर्शन झालं. थोडंफार मी शूट पण केलं, तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये मुंबादेवी दिसत आहे. नसेल पाहिलं तर बघून घ्या. आणि हो, इथे आल्यानंतर काय झालं माहिती आहे, आम्ही पेपरसाठी सगळीकडे फिरलो पण पेपर बाजार कुठे आहे तो आम्हाला आधी कळला नाही. त्यानंतर खूप शोधून आम्ही तिथपर्यंत आलो. दुकानामध्ये जाऊन भरपूर वस्तू खरेदी केल्या आणि बिल देताना कळलं की इथे तर जीपे चालतच नाही. बापरे! आणि कॅश माझ्याकडे ना 200-300 रुपये तेवढेच होते. किती रिक्वेस्ट केली, त्यांना सांगितलं की तुम्ही पेमेंट करा कॅशमध्ये, मी तुम्हाला देते, पण झालंच नाही. कोणीही तयार होत नव्हतं आणि ना आजूबाजूला उभी असलेली लोकं अशी चेहऱ्याकडे बघत होती. खरंच असं वाटत नव्हतं ना की आपल्याकडे जणू पैसाच नाही आहे. पण फायनली ना कसंबसं मॅनेज केलं आणि ATMमधून एका माणसाने मला मग 5,000 रुपये दिले आणि त्याला मी जीपे केले. खरंच देवाच्या रूपामध्ये तो जसं समोर आलेला आणि माझं आजचं ना पूर्ण शॉपिंग कंप्लीट झालं. तरी नम्रताने मला सांगितलेल्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत, पण या गडबडीमध्ये आम्ही एक वस्तू तर विसरलोच. तर चला, असं काही होतंच कधी-कधी. मग आता सकाळपासून ना फिरून फिरून एवढं थकलेलो होतो, मग जाता जाता थोडंफार खाऊन घेतलं आणि मुलांसाठी चॉकलेट घ्यायचे होते म्हणून आधी स्वतः टेस्ट केलं, कारण मुलांना कोणतेही चॉकलेट द्यायला मला काही आवडत नाही. तर शॉपिंगचा मोठा ब्लॉगसुद्धा अपलोड केलेला आहे, नक्की पहा आणि मला मोटिवेशन करणारं एक कमेंट मात्र नक्की करा.